नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग नवी मुंबईत दाखल झालेले आहेत. खंडणीच्या आरोपाबाबत सीआयडीकडून परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात येते. सीआयडीचे 5 अधिकारी त्यांची चौकशी करतायत. परमबीर सिंग यांची सोमवारी 5 तास चौकशी करण्यात आली. सध्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांच्या मागे आणि परमबीर सिंग हे एका तपास संस्थेकडून दुसऱ्या तपास संस्थेकडे अशा प्रकारे चौकशीला सामोरं जात आहेत. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विनय, आज जो तपास झाला त्याच्याबद्दलचा काय अधिकचा तपशील आहे? विलास, आपण पाहिलं की एकूण 2 प्रकरणामध्ये सीआयडी आहे ती परमबीर सिंग यांची चौकशी करते. कालचा जो दिवस होता, काल तब्बल 5 तास परमबीर सिंग यांची चौकशी सुरू होती. ती म्हणजे मरीन ड्राईव्ह मधला जो पोलीस ठाण्याअंतर्गत जो प्रकरण आहे, खंडणीचं प्रकरण आहे. 15 कोटीची खंडणी मागितली गेली होती. जे अग्रवाल बिल्डर आहेत त्यांच्याकडून खंडणी मागितली गेल्याचा असा आरोप होता. त्याचा तसा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये एकूण 7 जण परमबीर सिंगांसोबत आणखीन इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असे 7 जण आहेत आणि त्या 7 जणांपैकी 2 पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी काल झाली. मात्र आज पुन्हा परमबीर सिंग थोड्याच वेळापूर्वी नवी मुंबईतला कोकण भवनमधील सीआयडी कार्यालयामध्ये ते हजर झालेले आहेत आणि त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी 5 अधिकारी त्यांची संपूर्ण चौकशी करतात. आजच्या दिवसाची चौकशी जी म्हणजे ठाण्यातल्या कोपरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या 2 कोटी रुपयाची खंडणीचा जो प्रकरण आहे त्या खंडणीच्या प्रकरणावरती ही चौकशी आहे. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यामध्ये देखील परमबीर सिंगांसोबत या गुन्ह्यामध्ये त्यांची नावं आहेत आणि त्या अनुषंगाने ही संपूर्ण चौकशी सुरू आहे. जे 5 अधिकारी आहेत, एसपी लेवलचे अधिकारी त्यामध्ये आहेत, हे सगळे ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतात. इतर अजून काही जर प्रकरणं जर असतील आणि त्या प्रकरणाची देखील चौकशी करणार असेल तर कदाचित परमबीर सिंग यांना पुन्हा उद्या देखील बोलवलं जाईल. पण सध्या तरी ह्या 2 प्रकरणाची चौकशी आहे आणि याची कसून चौकशी सुरू आहे. काल देखील आपण पाहिलं की 5 तास ही चौकशी सुरू होते. सगळे अनेक प्रश्न होते. मग ज्या पद्धतीने जे बिल्डर होतं म्हणजे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जे प्रकरण आहे ते दुसऱ्या त्यांनी गुन्हा दाखल केला आहे कोपरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत. म्हणजे एकाच कुटुंबाकडून ही खंडणी मागितल्याचे हे सगळे प्रकरण आहेत आणि त्याची संपूर्ण चौकशी सुरू होते. आजही पाहावं लागेल की ही नक्की किती वेळ ही चौकशी चालते आणि कोपरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणखीन जे काही पोलीस कर्मचारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांच्याकडून जी काही माहिती आली त्याची उलट तपासणी देखील आता ही सगळी सुरू आहे. आजही अंदाजे 3 ते 4 तास ही चौकशी सुरू होणार असं म्हटलं जाते. विलास, नक्कीच. पण या चौकशीतून आतापर्यंत काय समोर आलेलं आहे? परमबीर सिंग यांच्या कशा अडचणी वाढतायत? पण ही सगळी प्रकरणं ही समोर येतात आणि ती वेगवेगळ्या म्हणजे मुंबईला देखील त्याची चौकशी होते. त्याचबरोबर नंतर सीआयडीकडून देखील चौकशी होते. ठाण्यामध्ये देखील चौकशी होते. वेगवेगळ्या ठिकाणावरून ह्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांकडून ह्या सगळ्या चौकशी केली जाते. जेणेकरून आणि हे सगळं करत असताना मात्र यापासून मीडियाला मात्र लांब ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते. काल देखील परमबीर सिंग यांना मागच्या गेटनी, जो गेट कधीच उघडा नसतो, कायमस्वरूपी 12 महिने तो गेट बंद असतो, मात्र तो गेट काल खास करून परमबीर सिंग यांना नेण्यासाठी हा गेट उघडण्यात आला होता. आणि काल जेव्हा रात्री परमबीर सिंग 8:30 वाजता जेव्हा निघाले तेव्हा त्यांना मेन गेटच्या ऐवजी मागच्या गेटनी त्यांना घेऊन गेलं होतं. यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की ज्या पद्धतीने ससेमिरा जो चौकशीचा सुरू झाला आहे त्यामुळे एक कर हे सगळ्या चौकशी पुढे येतात आणि त्यातून नक्कीच येणारे अजून काही प्रकरण पुढे येतात कारण त्याची देखील चौकशी कदाचित येत्या 2 दिवसामध्ये होऊ शकते. विलास, धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. परमबीर सिंग आणि सचिन वाझे भेटीबद्दल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेत. या दोघांमध्ये जी भेट झाली ती कोणतीही परवानगी नसताना झाल्यानं ही भेट अत्यंत चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलंय. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची परवानगी नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतल्यानं याबद्दल चौकशीचे आदेश पोलीस आयुक्तांना दिल्याचं वळसे पाटलांनी म्हटलं. तसंच परमबीर यांच्याबाबत नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया देखील सुरू असल्याचं वळसे पाटील म्हणाले. ती आरोपी आहे आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. त्याला त्या एखाद्या केसमधल्या एखाद्या आरोपीला त्या ठिकाणी भेटता येत नाही. परंतु काल ती जी भेट झाली त्याच्या संदर्भामध्ये
मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये नियमाप्रमाणे जी काही कारवाई अपेक्षित आहे ती कारवाई निश्चित होईल. नाही, त्यांनी अधिकृत पदभार स्वीकारलेला नाही. ते जरी होमगार्ड ऑफिसमध्ये गेलेले असले तरी ते त्या चेअरमध्ये बसले नाहीत, ते बाहेरच्या वेटिंग रूममध्ये बसले. पण या असा पदभार न स्वीकारताही त्यांना ऑफिशियल गाडी पुरवणं, त्यांना स्टाफ पुरवणं, हे सगळं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. कारवाई संदर्भात काय स्टेटस आहे परमवीर सिंग यांचं? त्याच्या संदर्भामध्ये मी आता काही बोलू इच्छित नाही, परंतु त्याच्या संदर्भामध्ये जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान गोंधळ घातल्याप्रकरणी 5 पक्षांच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलंय. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला असून विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर आम्ही अधिवेशनावर बहिष्कार टाकू असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतलाय. निलंबित करणाऱ्या खासदारांमध्ये शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. जिस तरह से पूरा देखा गया कि कल अचानक से प्रस्ताव लाया गया और अचानक से आपको सस्पेंड किया गया, इस पर क्या कहेंगे आप? मैं बस यही कहूँगी, चलिए देश की जनता समझ रही है. आपने जो सवाल पूछा कि अचानक से प्रस्ताव लाया गया, अचानक से सस्पेंड किया, उससे ही आप समझ सकते हैं कि स्थिति पार्लियामेंट के अंदर क्या है. ना हमारी सुनवाई हुई, ना हमें बताया गया, ना मेरा नाम कॉल आउट हुआ था जिस दिन डिस्ट्रप्शन हो रहा था, और फिर भी हमारा नाम डाला है. तो मैं तो बस यही कहूँगी, अगर जनता की आवाज़ उठाना इनको अनरूली लगता है, किसानों की आवाज़ उठाना जैसे हमें पनिशमेंट मिलता है, तो ये मैं 100 बार उठाऊंगी और 100 बार ही मुझे सस्पेंड करें. लेकिन आज जिस तरह से सभापति साहब ने कहा कि जिस तरह से ये पूरा सभागृह का निर्णय था, ये कोई चेयर का निर्णय नहीं था और मैं इसे बदल नहीं सकता हूँ. नहीं, वो उनकी जिम्मेदारी है, वो उनकी सोच है. पर मैं ये कहूँगी कि मुझे बताएं किस तरीके से ये संवैधानिक होता है कि जिन लोगों के नाम नहीं बुलाए गए हैं, उस सेशन में जब डिस्ट्रप्शन चल रहा था, इस सेशन में आकर उनको सस्पेंड कर दिया जाता है. जो रूल का भी हवाला दे रहे हैं 256 का, वो रूल उसी सेशन के लिए अप्लाई करता है. वंस आपका हाउस अडजर्न हो जाता है, साइंड आए, वो सेशन की जो भी काम हुए होते हैं वो नेक्स्ट सेशन में नहीं आते हैं. तो ये तो आपने सब नियम कानून का उल्लंघन कर आप ये कर रहे हैं. तो क्लियरली विपक्ष के लोगों की आवाज़ दबाने का काम हो रहा है. अब विपक्ष किस तरह से सोच रहा है पूरे इस माहौल को आगे लेके, क्योंकि आज दोनों हाउस का बहिष्कार किया गया? नहीं, बहिष्कार होगा. और इनका जिस तरीके से सरकार एकदम एरोगेंट बिहेवियर में काम कर रही है, ऐसे मोशंस ला रही है जो अनडेमोक्रेटिक हैं, गो अगेंस्ट द पार्लियामेंट्री डेमोक्रेसी, मैं कहूँगी एक कदम और आगे बढ़ जाइए. अब इतना कर लिया है, विपक्ष को दबाने का काम कर लिया, एक कदम और आगे बढ़ जाइए. पार्लियामेंट को एक म्यूजियम डिक्लेयर कर दीजिए और न्यू सेंट्रल विस्टा जो बन रहा है उसके वो एक टूरिज्म साइट कर दीजिए. आप पार्लियामेंट की प्रक्रिया ही खत्म कर दीजिए अगर आपको विपक्ष की आवाज़ नहीं सुननी. धन्यवाद. येथे प्रियंका चतुर्वेदी यांनी स्पष्ट केलं आहे की विरोधक पक्षांचा आवाज बंद करण्याकरता या पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी दिल्ली जर्नलिस्ट निजाम अन्सारीसह प्रशांत लामदास, न्यूज 18 लोकमत. एकीकडे मुंबई ठाण्यातल्या बस गर्दीनं खचाखच भरून जात असताना आता बेस्ट प्रशासनानं राज्य सरकारच्या नियमानुसार लस प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय. मात्र खचाखच भरून जाणाऱ्या बसमध्ये कोरोनाच्या लसीचं प्रमाणपत्र तपासणार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचबरोबर बेसमध्ये प्रवेश करताना नियम कसे पाळले जाणार हाही एक प्रश्न आहे. याआधी ठाण्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता की ज्यांच्याकडे 2 लस घेतल्याचं प्रमाणपत्र नाही त्यांना प्रवेश नाही. पण त्यानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा बेस्ट प्रशासनानं अशा प्रकारचा निर्णय घेतला की जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावं हा यामागचा उद्देश आहे. कामावर जाण्यासाठी लोकांना मुंबईमध्ये बेस्टचा खूप मोठा आधार असतो. याआधीच मुंबई लोकलनं प्रवास करण्यासाठी तुम्हाला 2 लस घेणं बंधनकारक करण्यात आलं. आता बेस्ट प्रशासनानं सुद्धा या संदर्भातला निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईतल्या ज्या लोकांनी आतापर्यंत 2 डोस पूर्ण केलेले नाही आहेत त्यांनी ते पूर्ण करावेत तातडीनं, हा याच्या मागचा उद्देश आहे. निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. निखिल, काय नेमका हा निर्णय आहे?
नक्कीच पाहायचं झालं तर मुंबई आणि अन्य ठिकाणी आहे की या नवीन कोरोना व्हेरियंटचा जो भीतीदायक जे वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे. त्यामध्ये या ओमिक्रॉन जो नवीन व्हेरियंट आहे त्याच्यामुळे नक्कीच काळजी घेण्याचे जे आदेश आहेत ते आरोग्य मंत्र्यांकडून देखील सांगण्यात आलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती आता बेस्ट प्रशासनाने देखील सांगितलेलं आहे राज्य सरकारने की या बेस्टमधून जे प्रवास करणार आहेत तर त्यांना 2 वॅक्सिनेशन झालेत याचा जे प्रमाणपत्र आहे ते बाळगणं अनिवार्य आहे. अन्यथा या बेस्टमधून यांना प्रवास करता येणार नाही. म्हणजेच पाहायचं झालं तर आता बेस्ट प्रवास करण्यासाठी 2 डोस घेणं महत्त्वाचं राहणार आहे. मुंबई असेल, ठाणे असेल या ठिकाणी ही बेस्ट आहे ती संपूर्णपणे जे वाहक आहेत किंवा प्रवासी आहेत त्यांच्यासाठी सेवा देत असते आणि ठाणे असेल, मुंबई असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात या बेस्टने प्रवास करणारे प्रवासी देखील आहेत. कुठेतरी या जे 2 डोस घेतले त्या 2 डोसचा लसीचं प्रमाणपत्र दाखवणं अनिवार्य हे आजपासून केलेलं आहे. त्यामध्ये आज सकाळी ज्यावेळी कामावर जाण्याची वेळ होती त्यावेळी कुठेतरी नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला, कारण राज्य सरकारने अशा प्रकारची घोषणा केलेली होती परंतु बेस्ट प्रशासनाकडून अशा कोणत्याही प्रकारचे जे प्रवासी असतील किंवा चालक असतील त्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या नव्हत्या. ठीक आहे, त्यामुळे या कुठेतरी निर्णय संभ्रमाचं सरकारनं वातावरण घेतला पण त्याचा गोंधळ सुद्धा तितकाच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळघाट या गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. काकानंच आपल्या 15 वर्षाच्या पुतणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आईनं मोठ्या विश्वासानं मुलीला ज्या काकाच्या भरोशावर सोडलं त्या काकानंच मागील 11 महिने मुलीवर अत्याचार केले. सदरची बाब आईच्या लक्षात येताच पीडित मुलीला विचारणा केली असता मुलीनं सगळा प्रकार सांगितला. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर पीडिता 5 महिन्याची गर्भवती असल्याचंही उघड झालं. पीडितेच्या आईनं आरोपी काकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. राहुल, काय अधिक तपशील आहे या बातमीबद्दल? बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळघाट मध्ये या ठिकाणी आपल्या आईने मुलीला आपल्या काकाकडे सोपवून त्या ठिकाणी बाहेरगावी निघून गेली होती आणि काकानेही त्या ठिकाणी त्या मुलीवर सतत त्या ठिकाणी अत्याचार केलेला आहे. मुलगी एकटीच घरी असल्याचं पाहून त्या काकाने त्या नराधमाने त्या मुलीवर अत्याचार केला आणि या अत्याचाराची वाच्यता कुठेही करशील तर जीवे मारून देईल अशा प्रकारची धमकी देखील त्या ठिकाणी देण्यात आली होती. त्यानंतर त्या पीडितेची आई घरी आल्यानंतर आपल्या मुलीला आणण्यासाठी गेली आणि घरी आणल्यानंतर त्या आईच्या लक्षामध्ये हा संपूर्ण प्रकार आला. त्यावेळेस त्या मुलीला आईने विचारण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून मुलीने देखील त्या ठिकाणी आपबीती सांगितली. आपबीती सांगितल्यानंतर तात्काळ मुलीच्या आईने आणि पीडितेने त्या ठिकाणी पोलीस स्टेशन गाठून काका विरोधात त्या ठिकाणी तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर त्या मुलीची त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आणि तपासणीमध्ये ती पीडित मुलगी जी आहे ती 5 महिन्याची गर्भवती असल्याचं त्या ठिकाणी तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या माध्यमातूनच पोलिसांनी देखील 376 सारखा बलात्कारीचा गुन्हा त्या काकावर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. परंतु अजूनही काकाला पोलिसांनी अटक केलेली नाही आहे. काकाला शोधण्यासाठी पोलीस जरी रवाना झाले असले तरी अजूनही त्याच्या मुठ्या या ठिकाणी आवळण्यात आलेल्या नाही आहेत. अतिशय धक्कादायक हा प्रकार बुलढाणा जिल्ह्याच्या त्याला काळीमा फासणारी घटना आहे. धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुपुष्पा किंवा पिचकोडी नावानं ओळखली जाणारी फुलं आता तब्बल 16 वर्षानंतर महाबळेश्वरमध्ये बहरली आहेत. जांभ्या दगडावर उगवणारी ही मनोवैदिक फुलं पाहण्यासाठी गर्दी होऊ लागल्यानं वन विभागानं महाबळेश्वरमधल्या कॅसल आणि सावित्री पॉइंट बंद केलेत. मधमाशी, फुलपाखरं आणि इतर कीटकांच्या माध्यमातून सुपुष्पाचं परागीभवन होत असतं. मात्र मानवी वास्तव्यामुळे सुपुष्पांना बाधा येत असल्यानं वन विभागानं ही फुलं ज्या ठिकाणी फुलली आहेत त्या ठिकाणचे 2 पॉइंट 10 दिवसांसाठी बंद केली आहेत. कारवी वनस्पतीचीच प्रजाती आहे. कारवीच्या अनेक प्रजाती आहेत. कारवी साधारण 3 वर्षे, 5 वर्षे, 7 वर्षे, 16 वर्ष या प्रमाणात त्या प्रजातींप्रमाणे त्याला फुलं येतात. आणि ही सुपुष्पा जी वनस्पती आहे ही दर 16 वर्षांनी फुलात येते आणि त्याची फुलं साधारण 8 ते 10 दिवस टिकतात.
आणि त्या फुलांचं परागीभवन होऊन ती वनस्पती कायमस्वरूपी जिवंत राहावी त्यासाठी आपण महाबळेश्वरमधील सावित्री आणि कॅसल रॉक हे दोन पॉईंट 10 दिवसासाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.